आजचा व्हिडिओ खूप लोकांनी रिक्वेस्ट केला होता. घर कसं सेट केलं, इंटिरियर कुठून केलं, किचन डिझाईन कशी ठेवली, फर्निचर कुठून आणलं, बाल्कनी आत घेतली का, म्हणून आज मी तुम्हाला आमच्या घराची पूर्ण जर्नी सांगणार आहे. जेव्हा आम्ही हे घर घेतलं तेव्हा आमच्या डोक्यात खूप आयडियाज होत्यात, पण इक्वली आम्हाला बजेट, टाइमलाईन, प्रॅक्टिकॅलिटी या सगळ्याचाही विचार करावा लागला. तर सगळ्यात आधी घर घेतल्यानंतर आम्ही लगेच इंटिरियर सुरू केलं नाही. पहिले काही दिवस आम्ही रोज म्हणजे इथे व्हिजिट करायचो आणि घर पाहायचो, ऑब्झर्व करायचो. कुठे सनलाईट येतं, कुठे स्टोरेज लागेल, कोणती जागा जास्त वापरली जाईल आणि कोणत्या गोष्टीची खरंच गरज आहे. कारण माझ्या मते घर डिझाईन करताना पिंटरेस्ट किंवा यूट्यूबचं रेफरन्स घेण्यापेक्षा आपली स्वतःची लाईफस्टाईल कसा आहे, आपला कम्फर्ट कसा आहे ते पाहणं जास्त इम्पॉर्टंट आहे. आपण रोज कसे राहतो, गेस्ट येतात का, आपल्याला स्टोरेज किती लागतो, या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. सुरुवातीला आम्ही फॉल सिलिंग करायचा की नाही याचा खूप विचार केला, कारण फॉल सिलिंग हे नेसेसिटी नाहीये, पण योग्य प्रकारे केला तर घराचा लुक खूप छान दिसून येतो. आणि आम्ही हेवी फॉल सिलिंग नाही ठेवलंय, सिंपल आणि क्लीन डिझाईन निवडली. कारण फॉल सिलिंगमुळे ना लाईट्स तुम्ही खूप छान प्रकारे अरेंज करू शकता आणि छान लुक येतो त्यामुळे घराला. स्पेशली रात्री घराला एक छान कोझी आणि वॉर्म फील येतो लाईट्समुळे. त्यामुळे मला असं वाटतं फॉल सिलिंग करण्याचा आमचा डिसिजन हा चांगलाच होता. आता बाल्कनी आत घेतली का, हा बहुतेक सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे. तर नाही, आम्ही बाल्कनी आत घेतली नाही, कारण मला बाल्कनीज खूप आवडतात. मॉर्निंग टी, कॉफी ह्या सगळ्यासाठी मला बाल्कनीमध्ये बसायला खूप आवडतं आणि छान रिलॅक्स वाटतं. त्यामुळे आम्ही बाल्कनी आत घेतली नाही. आणि हो, बऱ्याच लोकांना असं वाटतं की बाल्कनी आत घेणं आणि स्लॅब एक्सटेन्शन हे कुठेही करता येतं, पण शक्यतो मोठ्या टावर्समध्ये अशा प्रकारचे चेंजेस अलाव करत नाहीत. हे G+7 किंवा त्यापेक्षा छोट्या सोसायटीमध्येच शक्य होऊ शकतं. त्यामुळे कोणतेही स्ट्रक्चरल चेंजेस करण्याच्या आधी एकदा सोसायटी नॉर्म्स आणि रूल्स तुम्ही चेक करून घ्या. आम्ही आमच्या घराचं कोणतंही स्ट्रक्चरल चेंज नाही केलंय. आता बोलूया किचन बद्दल. किचन प्लॅनिंग करताना आम्ही खूप विचार करून केलं. किचन सुंदर दिसायला पाहिजे, पण ते तितकंच इझिली ॲक्सेसिबलही असायला पाहिजे. त्यामुळे आम्ही मॉड्युलर किचन निवडलं. स्पेशली स्टोरेजवर लक्ष दिलं, कारण स्टोरेज कमी पडलं ना मग किचनमध्ये खूप त्रास होतो. ड्रॉवर्स, कॅबिनेट्स, ग्रोसरी स्टोरेज, स्पेशली आम्ही ह्या सगळ्याकडे जास्त लक्ष दिलं. आणि मला पर्सनली किचनमध्ये गोष्टी बाहेर दिसलेल्या आवडत नाहीत, त्यामुळे आम्ही बहुतेक सामान आमचं स्टोरेजमध्ये, कॅबिनेट्समध्ये जाईल ह्यावर लक्ष दिलं आणि तसंच प्लॅन करूनही घेतलं. आता बोलूया फर्निचरबद्दल. आमचं जवळपास 99% फर्निचर हे आयकियाच आहे. आता आयकिया निवडण्याचं कारण म्हणजे सिम्प्लिसिटी, फंक्शनॅलिटी आणि मॉडर्न डिझाईन्स. आणि त्यात मला खूप असे बल्की फर्निचर्स डिझाईन्स आवडत नाहीत. घर कसं एकदम असं मोकळं वाटायला पाहिजे. त्यामुळे फर्निचर निवडताना आम्ही प्रत्येक गोष्ट खूप विचारपूर्वक निवडली. सोफा, स्टोरेज युनिट, डायनिंग, वॉर्डरोब, बेड आणि फर्निचर घेणं ही वेगळीच जर्नी होती. आम्ही ऑलमोस्ट हफ्त्यातून 2-3 वेळा तरी आयकियाला व्हिजिट करायचो. आणि हो, फर्निचरसाठी आयकिया निवडण्यामागे एकमेव कारण असंही होतं की आम्हाला इथे आमच्या नवीन घरात इमिडिएट शिफ्ट व्हायचं होतं. त्यामुळे आमच्याकडे खूप टाईट आणि कमी टाईमलाईन होती. त्यात आम्हाला अजिबात वेळ नव्हता की आम्ही इंटेरियर डिझायनर्स शोधू, त्यांच्याशी फॉलोअप करू, मग ते बजेटिंग, त्यात कार्पेंटर्सला कॉन्ट्रॅक्ट देणं, त्यांच्याशी फॉलोअप करणं, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला अवॉइड करायच्या होत्या. म्हणून आम्ही आयकिया निवडला फर्निचरसाठी. आणि आज जेव्हा आम्ही आमचं घर बघते तेव्हा असं वाटतं की घेतलेला प्रत्येक डिसिजन हा राईटच होता. आणि एक लक्षात घ्या, कोणतंही घर परफेक्ट नसतं. ते घर तुमच्या लाईफस्टाईलप्रमाणे असायला पाहिजे, तुमच्या कम्फर्ट प्रमाणे असायला पाहिजे, हे जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि माझ्या मते घर सेट करताना 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. स्टोरेज प्लॅनिंग, तुमच्या स्वतःचा कम्फर्ट आणि फंक्शनॅलिटी. लोक काय म्हणतील त्यापेक्षा तुम्हाला तुमच्या घरात कसं वाटतं ते जास्त इम्पॉर्टंट आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल आणि तुम्ही विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तरं कव्हर केली असतील.